इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें। प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी आपल्या राजुरी नगरीमध्ये सन्माननीय धनंजयजी पवार यांच्या घरी 25 तास अखंड रामनाम जप चाललेला आहे। आणि हा जप ज्या ज्या घरी असतो त्या घरी प्रत्यक्ष महाराजांचं अवतरण होतं। प्रत्यक्ष महाराज वस्तीला येतात, मुक्कामाला येतात, राहतात आणि हे सगळ्या जपकारांना आता अनुभवायला यायला लागलेलं, त्याची प्रचिती आपल्याला येते। महाराज येतात म्हणजे काय? महाराज सगळं आपल्याला जे मनातलं वाटतं हे महाराज आपल्यासाठी, आपल्या भक्तासाठी ते करत असतात। आणि आजचा आपला हा पर्व काळ आहे, म्हणजे आपल्याला पर्व काळ आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो कृष्णाष्टमी, रामजन्म, महाशिवरात्र, लक्षात येत आहे, वामन जयंती, हे वेगवेगळे पर्व काळ आहेत। तसा आपल्या घरचा जप म्हणजे हे सगळे पर्व काळ बाहेर, म्हणजे रामजन्म म्हटलं की अयोध्येमध्ये होणार, लक्षात येत आहे, कृष्ण जन्म जरी आपण सगळे करत असलो, हे सगळे जे पर्व काळ आहेत त्या त्या ठिकाणी संपन्न होत असताना तो पर्व काळ आपण मानतो आणि आपण करतो। पण इथं प्रत्यक्ष आपल्या घरात पर्व काळ महाराज येण्याने होतो। सद्गुरू आपल्या घरात येणं म्हणजे हा पर्व काळ आहे। आणि या पर्व काळामध्ये आपल्याला आपण चिंतन असं करायचंय की या निमित्तानं महाराज माझ्या घरी येतात आणि महाराज माझ्या घरी आल्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदलून टाकण्याची ताकद त्या नामस्मरणात आहे। आणि भगवंताचं अखंड नामचिंतन घरामध्ये चाललेलं असताना आज आपल्या जीवनामध्ये वर्षातनं एकदा 25 तास जप आहे। लक्षात येत आहे, 25 तास जप काही आपल्याला प्रत्येकाच्या घरात ते पुण्य महाराजांनी त्यांच्या पदरी दिलेलं आहे। आणि म्हणून नामस्मरणाची जी ही भक्ती आहे, ही श्रेष्ठ भक्ती कलियुगातली आज आपण सगळेजण अनुभवतो आहोत। आणि या भक्तीमध्ये आज आपण दंग असताना आज योग असा आहे की आजचं प्रवचन सुद्धा जो आपला विद्येचा अधिपती आहे आणि प्रत्येक कार्याचा शुभारंभ जो ज्याच्या माध्यमातून होतो त्या गणरायाच्या साक्षीनं आजचं प्रवचन चाललंय। आणि साम्य मी निश्चितपणे सांगेन की सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचंच नाव गणू होतं, म्हणजे गणपतीचंच नाव त्यांचं होतं। हा एक योग आहे आणि गजाननाची कृपा तर त्यांच्यावर निश्चितपणे होतीच, पण आपल्या सद्गुरूंची कृपा आहे, प्रभू रामरायाची कृपा आहे। आणि या माध्यमातून जात असताना आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपण नामस्मरण करतोय, आपण जप करतोय। आणि हे करत असताना मला जीवनामध्ये काय मिळवायचंय हे आपल्याकडं आपल्या मनामध्ये ते असलं पाहिजे। काय मिळवायचं म्हणजे प्रपंच आपण करतोय, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आपल्याला करायचंय। महाराजांनी सोपा मार्ग आपल्याला सांगितलं की प्रपंच करत असताना परमार्थ, लक्षात येते, प्रपंच सोडायचा नाही आपल्याला, प्रपंच करता करता परमार्थ करायचा आहे। आणि हा परमार्थ खरं तर टिपेला गेला पाहिजे, म्हणजे इतका परमार्थ आपल्यातनं झाला पाहिजे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कर्मकांड करण्याची गरज नाही, तीर्थयात्रा वाऱ्या करण्याची गरज नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं की मग आपल्याला जे पाहिजे ते, म्हणजे जे काय पाहिजे आपल्याला, तर भगवंताची भेट आपली झाली पाहिजे, भगवंताचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे। आणि त्यासाठी हा सगळा प्रपंच म्हणजे परमार्थाचा प्रपंच महाराजांनी मांडलाय। आणि या परमार्थामध्ये असताना आपण ज्यावेळेस आपल्या जीवनामधले सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करतो, दृश्य अदृश्य सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर, दृश्य गोष्टी ज्या आहेत तो आपला संसार आहे, प्रपंच आहेत, मुलं बाळ आहेत, पैसा अडका आहे, शेतीवाडी आहे, जमीन जुमला आहे, जे काय आपलं असेल ते ज्या दिसणाऱ्या गोष्टी, आणि ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपला मान असेल, लौकिक असेल, अभिमान असेल, आणि त्याच्यात कुठेतरी भगवंताचं नाम आहे अदृश्य गोष्टींमध्ये, लक्षात येत आहे। मग या सगळ्यांची सरमिसळ झालेली आहे दृश्य आणि अदृश्य गोष्टींची। आता काळजीपूर्वक आहे का, ज्यावेळेस मी असं ठरवेन
की या सगळ्या गोष्टींचा एक मला उतरता क्रम लावायचा आहे की सगळ्यात जास्त मला काय आवडतं, लक्षात येत आहे, आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट पहिल्यांदा आणि त्याच्या खाली इतर गोष्टी. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला प्रपंच, मुलं बाळ, नोकरी धंदा, पैसा अडका, जमीन जुमला, हे सगळं त्याच्या खाली दुसरं काय न दिसणाऱ्या गोष्टींमध्ये मान, लौकिक, अभिमान, आणि त्यात कुठंतरी मी मगाशी म्हटलं तुम्हाला, त्यात कुठेतरी भगवंताचं नामस्मरण हे पण येतंय. मग या सगळ्यांचा क्रम ज्यावेळेस आपण लावायला सुरुवात करतो त्यावेळेस निश्चितपणे आपण प्रपंची माणसं असल्यामुळं आपला प्रगती पुस्तकच असं आहे की आपण सुरुवातच करताना पैशापासून करतो. सगळ्यात दृश्य दिसणारी गोष्ट आवडती पैसा, परत आपलं प्रपंच, नोकरी, धंदा, बायको, पोरं, हे सगळं, आणि मग कुठंतरी कधीतरी नामाचं नाव येतंय, भगवंताचं नाम त्या यादीत. म्हणजे हे कुठंतरी आपल्याला त्याचं महत्व हे मोठ्या प्रमाणात आपल्याला कळत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्याचं मूल्य जे आहे, त्याची किंमत काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत काढली तर त्याचं मूल्य. समजा आपण आपल्या घरी एखादं पेशंट आहे आणि मग लोक नेतात कुठं, इनामदार डॉक्टरांच्याकडं अकलूजला. मग इनामदार डॉक्टरांची औषधं आणि त्याचे जे पैसे जाणारे आहेत त्या पैशांचा विचार केला तर मग घरी आल्यावर आपण म्हणतो अहो इनामदार डॉक्टरांच्याकडे नेलं होतं, इतके पैसे गेले. म्हणजे त्यांची किंमत ह्या मूल्यावर होत असते. डॉक्टर किती चांगला आहे तो, पैसे जो जास्त घेतो तो चांगला डॉक्टर, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ती किंमत आणि मूल्य ह्यातला फरक कळला पाहिजे, म्हणून मी मुद्दाम सांगतोय. पण नामस्मरणाची किंमत काय आहे, त्याचं मूल्य काय काढायचं, कसं काढायचं आपण, ते नामस्मरण आपण जे भगवंताचं नामचिंतन करतो त्याचं मूल्य काय आहे, त्याचं मूल्य आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जे सगळ्यात महाग वस्तू आहे त्याचं मूल्य जास्त, बरोबर आहे. मग हे तर अगदी सोपं आहे, हे महाग नाही, काय नाही. भगवंताचं नामचिंतन घ्यायला तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात काय, लक्षात, अजिबात पैसे दे. म्हणजे खरं तर हे नाम जे आहे हे राघवाचं नाम, भगवंताचं नाम जे आहे त्याला रामदास स्वामींनी असं म्हणलंय की अति साजिरे सोपे स्वल्प फुकाचे. सगळ्यात सोपं आहे, उठता बसता, स्वयंपाक करता, नोकरी धंदा करता, जिथं कुठं असेल तिथं आपण भगवंताचं नामचिंतन करायचंय. आणि ह्याला मूल्य काय, ह्याची किंमत जास्त आहे पण मूल्य कमी आहे, हे लक्षात घ्या. त्याला काहीच द्यावं लागत नाही ना, आणि मूल्य पण त्याच्यामुळं आपोआप वाढतं. जितकं नामस्मरण आपण करत जातो तितकं त्याचं मूल्य वाढत जातं. आणि म्हणून त्या नामाची किंमत आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे फक्त आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोय म्हणून बसायचं नाही, लक्षात येत आहे का. त्या नामाचं मूल्य जितकं वाढवता येईल तितकं वाढवणं आपल्या गरजेचं आहे, आणि त्या नामाचं मूल्य वाढलं पाहिजे, लक्षात येत आहे. म्हणजे मीराबाईंनी सुद्धा म्हणलं ना, राम रतन धन पायो, अमौलिक वस्तू दी सद्गुरू. म्हणजे त्या सद्गुरूंनी अमौलिक वस्तू दिलेली आहे आपल्याला, ह्याचं मोल नाही सांगता येत, याची किंमत नाही करता येत. आणि इतकं सोपं, इतकं साधं, म्हणजे आपल्या हाती काम, मुखी नाम तर हृदयी राम. हाताने प्रपंचातलं काम करता करता भगवंताचं नाम घ्यायचंय तर तो भगवंत आपल्याला भेटणार आहे. मग इतकं सोपं जर तत्वज्ञान सांगितलं असेल तर अवघडच जाण्याचं कारण नाही, लक्षात येत आहे. आज लोकांना ह्याचा पदोपदी अनुभव येतो म्हणून 25 तास अखंड रामनाम जप. लक्षात, आपली पंचसूत्री महाराजांनी सांगितली, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी. त्या पंचसूत्रीत पहिलं सूत्र जर कुठला असेल तर तो पारदर्शक जमा खर्च सांगितला. दुसरं सांगितलं 25 तासाची अखंड माळ, लक्षात येत आहे. तिसरा आपलं चैतन्य नातं. चौथं आंतरिक श्रद्धा, लक्षात येत आहे. आणि एकमेकांशी असणारे संबंध, लक्षात येत. आणि हे जी नातं आहे, ही श्रद्धा जी आहे, ह्याच्यामध्ये हे सगळं करत असताना, नामस्मरण घेत असताना, भगवंताचं नामचिंतन, श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र महाराजांनी आपल्याला दिला, बरोबर आहे. मग आपल्याला हा मंत्र दिलाय, आपण हा विचार करत नाही हा मंत्र आला कुठून, लक्षात घ्या. म्हणजे आपण घरामध्ये जरी असलो आणि समजा आपण जेवण करतोय आणि आपण चपाती खातोय, चपाती खात असताना
साधं सोपं बायकोन चपाती वाढली एवढंच. अहो पण ते चपाती करण्यामागं किती कष्ट आहेत. म्हणजे कष्ट म्हणजे कोणाचे आहेत? शेतकऱ्याचे कष्ट आहेत. गहू पेरण्यापासनं, ऐका, गहू पेरायचा, बरोबर आहे, शेतात त्याचं सगळं करायचं, बरोबर, सगळी मशागत करायची, सगळं करायचं. गहू आला की त्याची कापणी आहे, परत तो गहू पाठवायचा, बाजारात पाठवायचा, आडतेकडे पाठवायचा, त्याची परत काही तिथून परत तो दुकानदाराकडे जाणार, दुकानदाराकडनं गिरणीवाल्याकडे जाणार, आणि तिथनं परत पीठ दळून बायकोच्या हातनं चपाती आपण खातो. म्हणजे एक साधी चपाती म्हणलं तर त्याचा प्रवास किती आहे लक्षात येत आहे. मग हे नामस्मरण जे आलं त्याचा प्रवास कसा असेल लक्षात येत आहे की व्यास मुनींनी, लक्षात येत आहे ना, व्यासांनी हे ओंकाराचा पहिल्यांदाच प्रसार व्यासांनी केला. आणि तिथून पुढे जर आपण बघितलं तर माऊली असतील, ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, तुमचे सावता महाराज आहेत, सेना महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, गाडगे बाबा आहेत, सगळे सगळे साधू संतांची जी मांदियाळी निर्माण झाली त्याच्यानंतर आपण बघितलं की हे सगळे सत्पुरुष जे आहेत, ज्याच्यामध्ये गोंदवलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, तुमचे साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, या सगळ्यांनी जे काही केलं की त्या नामाचं महात्म्य लोकांना सांगायला सुरुवात केली, ते रुजवलं लोकांच्या मध्ये. लक्षात येत आहे. म्हणजे हे नाम सहजासहजी आलंय का? हे प्राचीन काळापासून, म्हणजे आपण जर बघितलं की ज्या वेळेस आपल्याला समुद्रमंथन झालं, देवदानवांचं युद्ध चालू होतं आणि समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनातनं हलाहल विष निघालं. मग हे हलाहल विष प्राशन केलं ते भगवान शंकरांनी, बरोबर आहे. आणि त्या भगवान शंकरांनी मग त्या विषाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून ते विष हे आपल्या कंठात साठवलं आणि अखंडपणे मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ज्या महादेवानी हे नाम घेतलं किती काळ गेला असेल त्याला, लक्षात येतं. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं महात्म्य मी तुम्हाला सांगतोय की एवढ्या काळानंतर, म्हणजे किती काळ गेला त्याला, किती काळापूर्वी हे नाम सुरुवात झाली. म्हणजे सगळ्यात मी त्याला असं म्हणेन, ओंकारानंतरचं पहिलं नाम जर कुठलं असेल तर ते श्रीराम जय राम जय जय राम आहे, जे भगवान शंकराच्या मुखामध्ये होतं. लक्षात येत आहे. त्यानंतर सगळे वारकरी संप्रदाय आल्यानंतर इतर नामस्मरण, रामकृष्ण हरी असू द्यात किंवा विठ्ठल विठ्ठल असू द्यात, ही नामस्मरण हे 12व्या शतकानंतर सुरू झालं. पण ह्याच्या आधीचं जे नामस्मरण आहे हे संजीवनी मंत्र आहे, आपला तारक मंत्र आहे, बीज मंत्र आहे. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला कुठलीही अडचण नाही. लक्षात येत आहे. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचं घराणेच वारकरी संप्रदायाच, म्हणजे त्यावेळेसची असणारी वारी, त्यांच्या पूर्वजांपासून असणारी वारी आजही पंढरपूरला आषाढीला गोंदवलेकर महाराज वारी घेऊन जातात. लक्षात येत आहे. म्हणजे त्यांच्या घराण्याचं दैवत विठ्ठल, पण त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी तुकामाई महाराजांनी हा मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम, आणि त्या पद्धतीनं महाराजांनी त्या मंत्राचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. सगळेच साधू संतांनी नाम घ्या म्हणून सांगितलं ना, पण गोंदवलेकर महाराजांचं विशेष काय की त्यांनी ते नाम लोकांच्याकडून गिरवून घेतलं, म्हणून घेतलं. लक्षात येत आहे. हा एक वेगळं पण मी सांगेन, कारण त्यांचा अवतारच मुळी नामासाठी झाला होता. लक्षात, नामावतार आहे आणि लोकांच्या मध्ये नामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मोठं काम महाराजांनी त्या काळात केलेलं होतं. आणि आज जर आपण बघितलं की आज महाराज देहात नसताना सुद्धा हे सगळं काम आपल्याकडून करून घेत आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे ज्या वेळेस वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस नाम दिलं किंवा त्यांना अनुग्रह दिला म्हणू आपण, तो अनुग्रह दिल्यानंतर जसा अनुग्रह दिला तसं महाराजांना तुकामाईंनी सांगितलं त्यांच्या सद्गुरूंनी की जे वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना दिले ते मी आज तुला देतोय. आणि त्या ब्रह्मचैतन्य माऊलीनं आपल्याला ते दिलंय हे लक्षात घ्या. म्हणजे आपण गोंदवल्याला जातो, आपण लक्षात घ्या, गोंदवल्याला जातो, महाराजांचा अनुग्रह घ्यायचा म्हणतो. अनुग्रह घेतानाची आता काही मंडळी असतील अनुग्रह घेतलेली इथं, की अनुग्रह घेताना मग आपल्याला आपल्या अंगावर शाल टाकली जाते, कानात मंत्र फुंकला जातो
आणि तो मंत्र घेऊन आपण बाहेर पडतो. म्हणजे महाराजांच्याकडनं आलेला हा मंत्र श्रीराम जयराम जय जय राम. मग ह्याच आपल्याला तिथं गुरुजी सांगतात की रोज किमान एक माळ तरी कमीत कमी करा. अहो पण एका माळेवर थांबायचंय का आपल्याला? आपल्याला अखंडपणे नामस्मरण चाललं पाहिजे. अखंडपणे मुखामध्ये श्रीराम जयराम जय जयराम आपण म्हटलं पाहिजे. आणि तर त्या नामाचं त्या उच्चारणाचा जो फरक आहे तो त्या आपल्या शरीरावर पडताना आपल्याला दिसायला सुरुवात होते. नामाचं काय त्याचा परिणाम आहे तो परिणाम आपल्या शरीरावर व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून हे नामस्मरण महाराजांनी आपल्याला सांगितलं हे आपण करत राहा. लक्षात येते. पण आपल्याला आपल्या अडचणी आपण सांगतो. माझा प्रपंच आहे, माझं हे आहे, माझा हे सवड नाही, आपण पुष्कळ अडचणी सांगतो. मग याला अडचणी सांगायचं कारण नाही. सगळ्यात महत्वाचं की अगदी नामस्मरण करताना हातात माळ सुद्धा असावी हे काही बंधन नाही. माळ नसली तरी चालेल ना. त्याच्यात अडकून राहण्याचा उपचार ह्या उपचारांमध्ये आपण अडकून राहतो, कर्मकांडामध्ये अडकून राहतो आणि जे करायचं ते मात्र राहून जातं. आणि म्हणून सगळ्यात सोपं कामात राम आठवला पाहिजे. कामात राम आठवला पाहिजे. मग हे सगळं नामस्मरण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन की ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या काम करत असताना आपल्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आंघोळ करताना ऐका काळजीपूर्वक कितीतरी गोष्टी आहेत आपल्याला कितीतरी ठिकाणी नामस्मरण आपल्याला करता येतं. आंघोळ करताना जर नामस्मरण केलं आपण तर ते दररोजचं तीर्थस्नान होणार आहे. आंघोळ करताना श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं म्हणजे पहिला तांब्या डोक्यावर घेतला श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला सुरुवात केली. शेवटी आंघोळ करून झाल्यावर कपडे घालून सगळं होईपर्यंत आपण एकटंच असतो ना. कोणी आपल्या बरोबर नसतं बोलायला वगैरे काय. तेवढं वेळ जरी नामस्मरण केलं तरी ते आपलं ते तीर्थस्नान होणार आहे. लक्षात घ्या. लक्षात येत आहे. त्यानंतर आपण जेवायला बसल्यानंतर घरात बोलायचं नाही कुणाशी. लक्षात येत आहे. भाजीच खारट झाली, हेच झालं तेच झालं काहीच म्हणायचं नाही. भोजन करत असताना श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं तर तो प्रसाद होतो हे लक्षात घ्या. भोजन करत असताना जे खातो ना आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणत तो प्रसाद होतो. तो प्रसाद आपल्याला मिळतो. चालताना जर आपण नामस्मरण केलं चालताना कुठेही चाललोय आपण चालताना नामस्मरण केलं की ती तीर्थयात्रा होती. वेगळे तीर्थयात्रेला जाण्याची गरजच नाही. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पावली. बरोबर नाही. आता यज्ञ करायचं म्हणजे किती करताय हो? पुष्कळ खर्च यज्ञ करायला. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. सगळ्या वस्तू गोळा करा, हे करा, ते करा, होम करा आणि हे सगळं करून ज्या ब्रह्मवृंदाकडनं आपण हे करणार ते पावेलच असं काही सांगता येत नाही. लक्षात येते. त्याच्यात पण खूप शास्त्र मोठं आहे. ते मंत्रोच्चारण चांगलं झालं पाहिजे. ते सगळे विधी चांगले झाले पाहिजेत. मग आपले साधी सोपी गोष्ट आहे की वारीमध्ये पण मी आषाढी वारीमध्ये सांगितलं की दररोज आपण चालतोय. प्रत्येक पाऊल टाकलं की श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की प्रत्येक पावलाला एक यज्ञ होतो. लक्षात घ्या. एवढे पुण्य येते एका नामाच. एक पाऊल टाकलं की एक यज्ञ म्हणजे लाखो कोट्यावधी यज्ञ पंढरपूरला पायी चालत जातात लोक. एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात यज्ञाचं पुण्य त्यांना मिळतं. कशात म्हणजे चालताना नामस्मरण केलं की ते काय आपलं तीर्थयात्रा होती. झोपताना नामस्मरण केलं ऐका काळजीपूर्वक झोपताना आपण उशीवर डोकं ठेवलंय. झोपायला म्हणून आपण गेलो उशीवर डोकं ठेवलंय आणि शांतपणे श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणत म्हणत आपण झोपी गेलो तर ती ध्यान निद्रा होते. ती समाधी आहे. लक्षात येतंय. नामस्मरण कशा पद्धतीनं होतं ते मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो. ही ध्यान निद्रा आहे. त्याचा सुद्धा फळ मोठा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल. लक्षात येत आहे. स्वयंपाक करत असताना माऊल्यांनी श्रीराम जयराम जय जयराम म्हणत स्वयंपाक केला तर ते साधं जेवण राहत नाही. तो महाप्रसाद होतो. बोलायचंच नाही. कोणाशीच बोलायचं नाही. मी महिलांना नेहमी आवाहन करतो की सकाळी उठल्यानंतर मग आपल्याला नामस्मरण जसं होईल तसं आपल्या मुखातनं जरी जात असलं तरी आता काही वेळा अशा ठरवायच्या जसं मी आंघोळीत सांगितलं. तुम्ही नामस्मरण करत असताना आंघोळीचं जसं आपण पाळतो की आपल्याला तिथं नामस्मरण आपण करायचं. रोजचा एवढा वेळ माझा
20 मिनिटं माझा जप अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे. भोजन तयार करत असताना माऊल्यांनी स्वयंपाक तयार करत असताना मग स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत किमान 1 तास तरी लागतो आपल्याला, बरोबर आहे. आणि मग हे 1 तास नामस्मरण कोणाशी बोलायचं नाही, सासूनी सुनेशी नाही, सुनेने सासूशी नाही, घरात कुणी बोलायचं नाही. नामस्मरण करत राहायचं, प्रयत्न करा, बघा काय परिणाम त्याचा काय होतो. जसा तो महाप्रसाद होणार आहे घरातला, तो महाप्रसाद घरातल्या लोकांनी खाल्ल्यानंतर आता हा महाप्रसाद झाला, मग तुम्हाला गोंदवल्याला जाण्याची गरज नाही प्रसाद घ्यायला. ऐका काळजीपूर्वक, दररोज गोंदवलं घरातच ना, दररोज गोंदवलं घरात, दररोज शिर्डी घरात, जिथं जिथं गजानन महाराजांचं शेगाव घरात, जिथं जिथं स्वयंपाक किंवा प्रसाद मिळतो आपल्याला, तो सगळा प्रसाद घरी येतो. लक्षात येत आहे. मग हा महाप्रसाद झाला आणि मग मी तुम्हाला निश्चितपणे अनुभवाने सांगतो, हा महाप्रसाद आपल्या घरातल्या मुलांनी आणि मुलींनी जर खाल्ला, आपल्या घरातल्या आपल्या नवऱ्याने जर खाल्ला, मी महिलांना सांगतोय, नवरा जर दारू पिणारा असेल, व्यसन करणारा असेल, मारपीट करणारा असेल घरात, त्याच्यामध्ये पण परिवर्तन व्हायला लागतं. त्याचं व्यसन सुटायला तो सुद्धा महाप्रसाद कारणीभूत होतो. त्याचबरोबर घरातले मुलं आणि मुली, तरुण मुलं मुली काय प्रकारे वागतात आज आपल्या सगळ्यांना माहितीये. लक्षात येत आहे. ह्या मुला मुलींच्यावर सुद्धा प्रचंड परिणाम ह्या नामाचा होतो आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतं आणि कुटुंब एकत्र राहण्याच्या दृष्टीनं, सगळे लोक एका दिलाने राहण्याच्या दृष्टीनं महाराज आपल्याला बळ देत असतात. लक्षात येत आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपल्या मनामध्ये असली पाहिजे की नामस्मरण करायला वेगळं काही करायची गरज नाही. खूप काही अगदी म्हणजे पुष्कळ, आता काही मंडळी असं म्हणतात की नाम घ्यायला मग हे शुचिर्भूतच झालं पाहिजे, आंघोळच केली पाहिजे, हेच केलं पाहिजे, तेच केलं, काही बंधन नाही. तुम्ही जिथं कुठं असाल, जशा कुठल्या परिस्थितीमध्ये असाल, तिथं तुम्हाला नाम घ्यायला कुठलीही अडचण नाही. महिलांनी सुद्धा त्यांच्या मासिक पाळीमध्ये नामस्मरण करावं असं महाराजांनी आणि सगळ्या साधुसंतांनी स्पष्टपणे सांगितलंय. लक्षात येत आहे. म्हणजे याला काही बंधन नाही, सोयर नाही, सुतक नाही, काय नाही. लक्षात येत आहे. सुतकामध्ये सुद्धा ऐका काळजी, आता पुष्कळ ठिकाणी आम्हाला म्हणतात लोक की जप मांडायचा आहे, पण म्हणले आमच्या भावकीत असं झालंय आणि जप कसा मांडायचा, सुतक आलंय आम्हाला. काही अडचण नाही, महाराजांना सगळं चालतं. उलट तुम्ही नामस्मरण करा. आपल्याला सगळ्यांना माहितीये की ज्यावेळेस एखादी व्यक्ती जाते त्यावेळेस गरुड पुराण लावतातच ना, वाचतात ना घरात गरुड पुराण. मग जप करायला काय अडचण आहे, नामस्मरण करायला काय अडचण आहे, साधी सोपी गोष्ट आहे. आणि आपण मात्र कर्मकांड करत बसतो. मी पुष्कळ ठिकाणी बघितले, आपला सगळा समाज, बहुजन समाज आज एका वेगळ्या ह्याच्यामध्ये लोक काहीतरी सांगतात, त्रिपिंडी करा, कुठलं काय तुमचं कालसर्पयोग, अहो हे सगळं खोटं आहे. मी तुम्हाला खरं तर प्रत्यक्ष भगवंतासमोर मी तुम्हाला सांगतो, महाराजांनी सुद्धा सांगितलं हे असलं काही करू नका तुम्ही. हे सगळं करणं म्हणजे पाप आहे उलट. का तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपलं कर्तव्य काय आहे की ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलं त्या भगवंताचं अखंड नामचिंतन करणं हेच माझ्या जीवनाचं ब्रीद आहे, हेच सार आहे. कशाला उगीच कसल्या याच्यात पडायचं, साधं सोपं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून या माध्यमातनं आपण जीवनामध्ये हे सगळं मिळवायला सुरुवात केली पाहिजे. ह्या नामाचा परिणाम आपण बघितला पाहिजे, नाम आपण घेतलं पाहिजे. लक्षात येतं. हे नामस्मरण जितकं आपल्याला वाढवता येईल तितकं आपण वाढवण्याची गरज आहे आणि ते वाढलं पाहिजे. मुलांच्यावर तो संस्कार झाला पाहिजे, लहान मुलींच्यावर झाला पाहिजे, घरातल्या प्रत्येक घटकानी हे सगळं आपण केलं पाहिजे. ऐका आता काळजीपूर्वक अजून पुढं. आपण नामस्मरण सुरू करताना 25 तासाचा जप ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सुरुवात करताना आपण एक श्लोक म्हणतो ना, वसा जो दिला तो पुढे नेता आहे, जरा कौतुके तूच येवोनी पाहे, अपेक्षे विना नाम राहो मुखात, समाधान होवो तुला पूर्ण त्यात. माझा वसा घेतलाय ना आपण आणि म्हणतोय आपण पुढे नेतोय म्हणून, मग आपणच परत काय होतं की अहो होतच नाही,
आमच्या घरी हेच नाही तेच नाही, घरी माणसंच नाहीत, आणि आपणच सोडून देतो. ऐका काळजीपूर्वक. आणि मग आपल्या पुढं कोण करणार आहे? आपल्या घरातला माणूस वारसा हक्काने जपासाठी तयार झाला पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे आपण जप सोडणार आहे किंवा आपलं वय झालंय, आपल्याला आता होणार नाही, आपला एखादा माणूस तयार घरातला असलाच पाहिजे, तर तो वसा पुढे देतोय आपण. नाहीतर प्रतारणा आहे ना आपली. महाराजांना आपण चुकीचं सांगतोय याचा अर्थ. श्लोक म्हणून म्हणतोय ना आपण, वसा जो दिला तो पुढे नेताय. मग काय नेतोय आपण पुढं? एक तरी जपकार आपण तयार करणं गरजेचं आहे, घरातला माणूस. आणि त्या दृष्टीनं ते बंधन पाळून पुढे गेलं पाहिजे. आपण जात नाही, आपण करत नाही. झालं आता मग ही आता आलेच सेवेकरी आमचे मोरुचीवरनं, तिथले सेवेकरी आहेत. मग त्यांच्याकडे एखादा जपकार येणार, अहो आम्हाला होत नाही, आता दुसऱ्या कोणाला तरी जप द्या, का असं म्हणायचं? पुष्कळ लोकांनी इतका फायदा घेतला, मी तुम्हाला सांगतो. 15-15, 20-20, 25-25 वर्ष जप केले आणि सगळं चांगलं झालं. आज मी तुम्हाला सांगतो, आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जेवढे जपकार आहेत महाराष्ट्रातले, पूर्वीच्या काळात आम्ही बघितलं जप सुरू केले त्यावेळेस झोपड्यांमध्ये राहणारे लोक आज मोठे मोठे बंगले झालेत त्यांचे. कशाचा परिणाम आहे हा? नामस्मरणाचा परिणाम काय असतो ते अनुभवतो. मग सगळं आम्हाला मिळालं, आम्हाला बंगला झाला, गाडी झाली, सगळं वैभव आलं, आम्हाला चांगलं सगळं मिळालंय. आता काय करायचंय जप करून आणि महाराजांचा आनंद करा, असे म्हणणारे करंटे लोक सुद्धा निर्माण झाली. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण ते पाळणं गरजेचं की वसा जो दिला तो पुढे नेता आहे. जरा कौतुके तूच येऊन पाहे म्हणतोय आपण. म्हणजे तुम्ही या बघा कौतुकाने कसा जप चाललाय काय. मग जप बंद करणं याचा अर्थ काय की आपल्या घराचं दार लावून घेणं. महाराज दारात उभे राहतात आणि आपण दार लावून घेतो, येऊ नका आमच्याकडं. किती वाईट आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी जीवनामध्ये पाळल्या पाहिजेत. आपल्याला हे सगळं पाळलं तरच. ऐका, आता मी तर नेहमी महाराजांना प्रार्थना करतो, महाराज तुम्ही खूपच दया सिंधू आहात, जरा कठोर व्हा. मुद्दाम म्हणतो मी, कठोर व्हा जरा त्यांना शिस्त लागणं गरजेचं आहे ना. म्हणजे आता महाराज इतके दया सिंधू आहेत, इतक्या सवलती दिल्यात, इतकं साधं सोपं सांगितलंय, तरी पण त्यातही आपल्याला अडचणी आहेतच. आणि ह्या अडचणी आपल्या गेल्या पाहिजेत. संकट सोडवण्याचं काम महाराज करतातच ना. म्हणजे आज पवार साहेबांच्या घरी जप आहे, आज त्यांचं एक काम निघालं अचानक, पण त्या कामात यश दिलं महाराजांनी त्यांना. आजच्या आजच लगेच अचानक झालं, अचानक काम आलं. म्हणजे ही महाराजांची खरी आपल्यावर असणारी आपण ज्या निष्ठेने त्यांच्याकडे जातोय, ज्या श्रद्धेने त्यांच्याकडे जातोय, ते आपल्याला त्याचं फळ ते देत असतात. आणि म्हणून आपण जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगतो, महाराजांचे एक शिष्य होते डॉक्टर कुर्तकोटी म्हणून. डॉक्टर होते ते. आणि त्या कुर्तकोटी डॉक्टर महाराजांच्या बरोबर, महाराजांच्या शेवटच्या काळात कायम बरोबर असायचे. आणि महाराज कुठेतरी चाललेले आहेत, ट्रेनमध्ये बसलेत, नैमिषारण्य म्हणा, काशी म्हणा, अयोध्या म्हणा, कुठेतरी चाललेले आहेत. आणि त्यांच्या महाराज अशी झोपलेले आहेत, महाराजांना दम्याचा त्रास होता, महाराज अशी झोपलेत. आणि झोपलेले असताना त्यांना मध्येच खोकल्याची उबळ यायची. आणि उबळ येते म्हणून पिकदाणी असते ना आपली, जी थुंकी त्याच्यामध्ये टाकतात, आता बघायला मिळत नाही पिकदाण्या, ती पिकदाणी त्या सीटच्या खाली ठेवलेली होती. आणि मग ज्यावेळेस उबळ येईल त्यावेळेस पिकदाणी घ्यायची आणि महाराज त्याच्यामध्ये महाराजांची थुंकी टाकायची. आणि रात्रीच्या वेळेस, म्हणजे कुर्तकोटी महाराजांचे शिष्य आहेत, पण अजिबात सारखं महाराजांच्यावर लक्ष, रात्रभर झोपायचे नाहीत, सारखं महाराजांना कधी उबळ येईल कधी येईल ते पिकदाणी घेऊन लगेच उठायचे. पण महाराजांना एवढी जोरात उबळ आली की आता ते पिकदाणी घेण्यात वेळच नव्हता. आणि मग हे डॉक्टर असणारे कुर्तकोटी, डॉक्टर स्वतः, पण महाराजांच्यासाठी जीवन समर्पित केलं होतं. उठले, पटकन गेले धावत आणि महाराजांचा बेडका जो पडला होता तो हातात घेतला त्यांनी आणि तो टाकून आले. मग महाराज म्हणले, अरे इतकं का करताय तुम्ही, म्हणले माझ्यासाठी. अहो म्हणले, तुम्ही अखंडपणे तुम्ही तुमच्या हृदयामध्ये असणारा जो भगवंत आहे, जो राम आहे, हे सगळं तुमच्याकडनं करून घेतोय. आणि त्या प्रत्यक्ष भगवंत तुमच्यामध्ये असताना त्या भगवंताची सेवा करायला आम्हाला मिळते ना. लक्षात येत आहे? आपल्याला काय त्रास आहे? अनुग्रह घ्यायला काय त्रास झाला?
अहो महाराज ज्यावेळेस अनुग्रह घ्यायला गेले, 12 वर्षाचं वय, त्या मुलांसारखे महाराज, लंगोटी लावलेली, सगळीकडे फिरले, भारतभर फिरले. लक्षात येत आहे? उन्हात तानात पावसा वाऱ्यात सगळी इतके फिरले आणि शेवटी तुकामाईंची भेट झाली आणि तुकामाईंच्याकडनं त्यांनी अनुग्रह, तुकामाईंनी पण पुष्कळ परीक्षा घेतली. म्हणजे किती त्रास महाराजांना झालाय आणि त्यांना तो अनुग्रह मिळाला. आपल्याला अनुग्रह यायला काय अडचण आहे? आपल्याला काय त्रास आहे? जायचंय गोंदावल्याला, पावती फाडायची, आम्हाला अनुग्रह यायचंय, बसायचं तिथं, झालं 15-20 मिनिटात तुमचं कामच झालं. लक्षात येते? पण महाराजांना किती त्रास झाला असेल लक्षात घ्या. मग हे महाराजांनी आपल्यासाठी केलंय ना, म्हणून त्याची जाण मात्र आपल्याला राहिली पाहिजे. एवढं मला प्रामाणिकपणे वाटतं. नाहीतर हा परमार्थ हा सगळा खोटा होणार आहे आपला. लक्षात येत आहे? ते नाम अखंड चिंतन त्याचं आपल्या त्या नामाचं झालं पाहिजे. मुद्दामून जाता जाता एक घटना घडलेली मी तुम्हाला सांगतो. महाराज आपल्यावर तर कृपा करतातच, पण त्यांनी एखाद्याला माध्यम केलं तर त्याच्यावर पण कृपा करत असतात. नामस्मरणाच्या माध्यमातून असू द्यात किंवा एखाद्या व्यक्तीला त्यांना वाटलं की ह्याच्यावर माझी कृपा झाली पाहिजे, ह्याला यातनं बाहेर काढलं पाहिजे, अशा कितीतरी लोकांच्यावर कृपा, हजारो म्हणा लाखो लोकांच्यावर कृपा महाराजांनी केलेली आहे. एक गृहस्थ चहा पिण्यासाठी म्हणून एका हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितलं की घडलेली घटना मी तुम्हाला सांगतोय. तिथं ते हॉटेल असं जुनाट, टपरी, सगळे काळे कुट्ट झालेली बाकडी, हे सगळं असं एक जुन्या प्रकारचं सगळं, आणि सगळी म्हणजे काय झालं मी म्हणेन की खूप काही स्वच्छता नव्हती, काही नव्हतं. तो माणूस तिथं गेला आणि तिथं बसला चहा घेण्यासाठी. बसला आणि त्या ठिकाणी मग त्यांनी तिथं बघितलं गल्ल्यावर एक माणूस बसलेला आहे. तो उत्तर भारतीय आहे, बिहारी असेल कदाचित किंवा उत्तर प्रदेशातला असेल. तो त्या ह्याच्यावर तिशीतला माणूस तो बसलाय आणि त्यांनी बघितलं त्या माणसानी की त्याच्या माग फोटो एक लावलेला आहे, जुनाट फोटो आहे, एकदम जुना. आणि तो फोटो हा सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा फोटो. त्याला आश्चर्य वाटलं, हा बिहारी माणूस उत्तर प्रदेशातला कुठला तरी आलेला आहे हा महाराष्ट्रामध्ये, आणि हा महाराजांचा फोटो कसं काय इथं? आणि म्हणून तो तिथं परत बिल द्यायला गेला चहाचं, आणि तो म्हणला ह्या फोटो इथं कसं काय म्हणले. तर म्हणले का? काही नाही म्हणले, हा गोंदवलेकर महाराजांचा फोटो आहे म्हणली. हा कोण आहे म्हणले गोंदवलेकर महाराज? तो माणूस विचारतोय. म्हणे हा बाबा आहे माझा म्हणले. तो माणूस म्हणतोय. म्हणले कुठला आला फोटो? म्हणजे काय आहे भानगड? मग तो त्या माणसाला वाटलं की ह्यानी कुणाकडनं तरी टपरी घेतली असेल, त्यात जसा फोटो महाराजांचा होता तसंच त्यात असेल, कुणात तरी असेल. पण तो म्हणला नाही म्हणला, आणि त्यांनी त्याच्या जीवनाची कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली. म्हणले मी लहान होतो, पोरका मी म्हणले, मला आई वडील नाहीत, कोणी नाहीत म्हणले, रस्त्यावर वाढलो, फुटपाथवर राहिलो म्हणले, खायला नसायचं, काय नसायचं, लोक मला आणून द्यायचे, मी खायचो, आणि असं करत करत मी फुटपाथवर वाढलो म्हणली. आणि फुटपाथवर वाढलो आणि मग मोठं होत असताना वातावरणच असं होतं की मी म्हणले सगळ्या वामा मार्गाला लागलो. म्हणजे मी चोऱ्या करायचो, व्यसन करायचो, सगळे पातक करायचो, पाप करायचो, दुष्कर्म करायचो, आणि मी इतका वाईट होतो म्हणले. आणि एकदा असं घडलं म्हणले की एकदा मी दारू पिलो रात्री, आणि दारू पिऊन तो तिथंच कोसळलेला होता त्या रस्त्याच्या कडेला, आणि सहज असं डोळे उघडले आणि त्या झाडाखाली त्यांनी बघितलं, झाडाखाली म्हणजे या बाबाचा फोटो पडलेला होता म्हणले, तिथं कुणीतरी ठेवलेला होता तिथं. आणि तो महाराजांचा फोटो, त्यानं तो बाबा बनत होता, त्याला माहित नव्हतं हे गोंदावलेकर महाराज आहेत. आणि या बाबाचा फोटो तिथं पडलेला होता, आणि तो फोटो मी हातात घेतला, आणि या बाबांनी माझ्याकडं इतक्या प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं म्हणले, इतकं माझ्याकडे करुणामय भूमिकेनं पाहिलं की मला काही वेगळं वाटायला लागलं. आणि मग तो फोटो मी माझ्या उराशी कवटाळला आणि मी खूप रडलो म्हणले त्या दिवशी. तो सांगतोय, तरुण असणारा, व्यसनी असणारा माणूस. आणि मग म्हणलं, मग मी
मग तो फोटो तिथं ठेवला नाही. मी आजी जिथं पतारे टाकलेली असायची फुटपाथवर मी जिथं झोपायचो तिथं माझा फोटो, त्या बाबाचा फोटो, या बाबाचा मी ठेवायला लागलो म्हणजे. आणि मग त्या बाबाकडे दररोज मी बघायचो आणि मला असं मनामध्ये वाटायचं की हा बाबा माझ्याशी बोलतोय आणि तो मला म्हणतोय अरे व्यसन कशाला करतो. असं म्हटल्यानंतर त्या दिवशी मनामध्ये मी निर्णय घेतला. मी माझ्या मनाशी ठरवलं की आजपासून व्यसन करायचं नाही. मी व्यसन सोडलं. परत त्या फोटोकडे बघितलं की परत बाबा म्हणायचा अरे चोऱ्या कशाला करतोय, चांगला वाघ. चोऱ्या सोडून दिल्या म्हणले मी. सगळे वाईट सगळे उद्योग होते ते सगळे बंद केले आणि मग मी हे हॉटेल, ही टपरी घेतली, भाड्याने घेतली आणि हा धंदा मी चालू केलाय. मग म्हणले अहो तुम्ही पण महाराजांना म्हणले अशा स्थितीत ठेवलंय. हा शेवटी महाराजांचा भक्त आहे ना समोर बसलेला माणूस. तो म्हणला महाराजांना अशा पद्धतीनं तुम्ही ठेवलंय, तुम्ही चांगलं त्याला. अहो म्हणले कसाही असला तरी माझा बाबा आहे तो. म्हणले मी जिथं असणार तिथं तो असणारच, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणले. म्हणजे गोंदवलेकर महाराजांची कृपा काय असते मी तुम्हाला सांगतो. आणि आपण तर नामस्मरण, आपण तर त्यांच्या अनुग्रहित आहोत. आपण नामस्मरण करतोय, आपल्याला महाराज सगळं भरभरून देत आहेत. फक्त त्याची आठवण मात्र आपल्या मनामध्ये कायम असली पाहिजे. आणि महाराज मला जीवनामध्ये काही देणार आहेत, देतायत, माझा प्रपंच सुखाचा होतोय. आणि महाराजांचं एक वाक्य मी निश्चितपणे लक्षात ठेवा. महाराजांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की परमार्थाची व्याख्या करताना एक व्याख्या महाराजांनी परमार्थाची अशी केलेली आहे की आपला प्रपंच सुखाचा होणं म्हणजे परमार्थ आहे. काय प्रपंच सुखाचा म्हणजे परमार्थ असं कोण म्हणलंय का? प्रपंच सुखाचा होणं म्हणजे परमार्थ, याचा अर्थ आहे प्रपंच सुखाचा होणं म्हणजे नामस्मरण जर अखंडपणे असेल तरच प्रपंच सुखाचा होतो. लक्षात येत आहे. नामस्मरण हा प्रपंच आणि परमार्थ याच्या उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याचा प्रकाश दोन्हीकडे पडणार आहे. महाराज म्हणतात ना दोन्हीकडे तो प्रकाश पडणार आहे. आणि म्हणून आपल्याला कायम मनामध्ये आपल्या भूमिका असली पाहिजे की 25 तासाचा अखंड रामनाम जप असू द्यात किंवा जिथं जिथं म्हणून आपण नामस्मरण करतोय त्या नामस्मरणामध्ये भगवंताविषयी असणारं आपलं प्रेम हे निर्माण झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काहीतरी मनामध्ये ठेवलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहितीये की समर्थ रामदास स्वामी लहान असताना मग त्यांचे भाऊ जे होते हे या भावाला ते म्हणले, ते मोठे शास्त्री होते आणि त्यांना ते म्हणले की मला सगळ्यांना ते अनुग्रह देत होते. हे लहान होते, 8-9 वर्षाचेच असतील. ते म्हणले मला पण अनुग्रह द्या. बंधुराजांना त्यांचे म्हणले, अरे म्हणले तू लहान आहेस, तुला नाही देणार अनुग्रह. त्यांना राग आला मला अनुग्रह दिला नाही म्हणून ते मंदिरात गेले, मारुतीच्या मंदिरात राहिले आणि अखंडपणे मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम सुरू केलं. लक्षात येतंय. तो नामस्मरण इतकं केलं, किती केलं, 13 कोटी जप नामस्मरण रामदास स्वामींनी केलं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र अवतरले आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. आपण लक्षात घ्या. म्हणजे जपाचं महात्म्य, नामाचं महात्म्य एवढं जर मोठं असेल तर आपण आपल्या मनामध्ये घेतलं पाहिजे. आम्हाला साधं आपल्या मुखापर्यंत आणून ठेवलं ना, गंगा दारातनं वाहते. पुष्कळ लोक म्हणतात जप चाललाय, पण पावलं काही लोकांची वळत नाहीत तिकडं. बरोबर आहे. मग आपल्या दारातलं जर गंगा वाहते तर त्यात आपण स्नान केलं पाहिजे. नामस्मरणाच्या या गंगेमध्ये आपण न्हावून निघालं पाहिजे आणि नामस्मरण अखंडपणे जीवनामध्ये असायला पाहिजे. त्यासाठी म्हणून महाराजांनी कायम टाहो फोडला. आजही महाराज खर तर या देहात नसताना सुद्धा त्या समाधी स्थानाकडे आपण गेल्यानंतर समाधी स्थानाकडे आपण बघतो. मग समाधी स्थानाकडे बघताना त्यात महाराज आहेत, त्यांचं अस्तित्व आहे ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. लक्षात येत आहे. महाराज असणं म्हणजे काय मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन. एक गृहस्थ महाराजांचे भक्त, घडलेली घटना सांगतो की दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला कोंदवल्याला जायचे गुलाल टाकायला दरवर्षी. आणि त्या वर्षी घडलं असं एक वर्ष की ते कुठेतरी आले, कुठल्या तरी स्टँडवर आले आणि स्टँडवर आल्यानंतर त्यांना कळलं की शेवटची गाडी निघून गेली. आता शेवटची गाडी निघून गेली
गोंदवल्याला तर जायचंय, पहाटे 5:55 गुलाल पडणार आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे. मी इतके वर्ष वारी करतोय, त्या दिवसाचं मी करतोय, पुण्यतिथीला जातोय, माझा आज गुलाल टाकायला चुकणार. ह्या माणसाला मनात तळमळ तळमळ लागून राहिली, त्याला काय करावं सुचेना. आणि तो रात्रभर त्यांनी तळमळत काहीच करू शकत नव्हता. रात्रभर तळमळत त्यांनी ती रात्र काढली. त्यावेळेस काही अशा जाणाऱ्या गाड्या नव्हत्या, कुठल्या काय नव्हतं, एसटीनेच जावं लागायचं. आणि सकाळी उठल्यानंतर पहाटे 5:55 गुलाल पडून गेला. हा 7:30-8 वाजता गोंदवल्यात पोहोचला. गोंदवल्यात पोहोचल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला तो गेला. ऐका काळजीपूर्वक, घडलेली घटना मी तुम्हाला सांगतोय. आणि तो गेल्यानंतर तिथं महाराजांच्या पायऱ्या उतरून खाली जातोय. तो महाराजांची समाधी समोर दिसतोय. महाराजांच्या समाधीकडे बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यामधून धारा सुरू झाल्या, अश्रुधारा सुरू झाल्या आणि तो रडायला लागला. महाराज, चुकलं माझं, म्हणला यावर्षी मला येता आलं नाही, मला पोहोचू शकलो नाही. त्यावेळेस त्याच्या कानामध्ये तो ज्यावेळेस त्या बाहेर ठेवलेल्या पादुका असतात त्याच्यावर त्यांनी डोकं ठेवलं. त्याच्यावरती डोकं ठेवल्याबरोबर त्याच्या कानामध्ये सिंहनाद झाला. प्रत्यक्ष महाराज म्हणाले की, अरे बाळा, किती वेळ झालं मी तुझी वाट बघतोय, कधी येणार माझं बाळ असं मला वाटत होतं, आणि तू आलायस, तुला सगळं मिळालंय, तू काही काळजी करू नकोस. लक्षात येत आहे, महाराज आपल्या प्रत्येकाची वाट बघत असतात. हे खोटं नाहीये, हे प्रत्यक्ष खऱ्या घटना कितीतरी सगळ्यांनाच अनुभवाला ते येतात. आणि या पद्धतीनं महाराज जर आपल्या बरोबर असतील तर तुम्ही आणि आम्ही हा विचार केला पाहिजे की महाराजांनी जे दिलेला आहे तो विचार आज आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं, आता आपल्या जीवनामध्ये पुष्कळ लोकांना असं वाटतं, बघा ऐका, की वेगवेगळे सत्संग निर्माण झालेत. लक्षात येतं, पुष्कळ मोठे सत्संग आहेत, वेगवेगळ्या साधूंचे संतांचे लाखो लोक येतात. लक्षात येत आहे. आणि मग तिथं आल्यानंतर हे तथाकथित सद्गुरू जे आहेत आत्ताच्या काळातले, आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर ह्यातलं खरं किती आहे हे सुद्धा चिंतनाचा विषय आहे. यातले कितीतरी लोक तुरुंगात गेले ना, गेलेच की तुरुंगात. मग हे कशामुळे घडलंय हेच चिंतन आपला साधा सोपा मार्ग आहे आपल्याला. म्हणून मी नेहमी असं म्हणतो, म्हणजे आता प्रत्येकाचा विचार वेगळा असेल, आपल्याला गुरु करायचा आहे ना तर जिवंत माणसाच्या मागच जायचं नाही. अहो कितीतरी आहेत ना, माऊलींपासून सुरुवात करा. माऊली आहेत, तुमचे तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, गजानन महाराज आहेत शेगावचे, साईबाबा आहेत, समर्थ रामदास आपले स्वामी समर्थ आहेत अक्कलकोटचे. कितीतरी गुरु आपल्याला मिळू शकतात की ज्यांचं गुरुपण किंवा गुरुतत्व सिद्ध झालेलं आहे. लक्षात येत आहे. आपण आपल्या ह्याच्यामध्ये फसू नका, एवढं मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन. आयुष्यभर गाडगे बाबांनी हेच सांगितलं की ह्या लोकांच्या मागे तुम्ही जाऊ नका. हे लोक आज सगळीकडे आपण बघतोय, कितीतरी लोकांचा त्या सत्संगामध्ये मध्ये पुण्यामध्ये आपण बघितलं, बाणेरला सगळ्यांनी बघितलं युट्यूबवर, त्या माणसाने इतकं वाटोळं केलं आणि जाणारे लोक सगळे सुशिक्षित, आणि ह्या माणसाने त्यांच्या सगळ्या त्या स्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना नाडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात केलंय. म्हणजे किती नुकसान व्हावं, लैंगिक शोषण या माणसाने केलं. आणि असे जर गुरु असतील आत्ताच्या काळातले तर आपले डोळे उघडे असले पाहिजेत, आपण सजग असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. आपुल्या हिता जो असो जागता, जागा राहिलं पाहिजे. ते सावधता, ती सावधानता, जी जागरूकता, ती जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे. साधं सोपं तत्वज्ञान जे गोंदवलेकर महाराजांनी दिलेलं आहे ते जीवनामध्ये आपल्या आणलं पाहिजे. गुरुची सेवा, गुरुची सेवा म्हणजे काय हो? पुष्कळ लोकांना वाटतं गुरुची सेवा करायची म्हणजे त्याचे हातपाय दाबायचे, त्याचं अंग दाबायचं, त्याला हवं नको ते द्यायचं, काय पाहिजे त्या सगळ्या सुविधा द्यायच्या, एअर कंडिशन खोली द्यायची, सगळं सगळं करायचं. महाराज म्हणले, अरे गुरुची सेवा याचा अर्थ आहे त्या सगळ्या गोष्टी नकोत. काय पाहिजे तर गुरूंनी सांगितलेला विचार जीवनामध्ये आणणं ही गुरुची सेवा आहे. स्वतःसाठी काही नको आहे त्यांना, खरे गुरु जी मी म्हणतोय. तर त्या पद्धतीनं एवढं सगळं चांगलं आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपल्या जीवनात आपण अंगीकारायचंय. आणि महाराजांची सेवा
अशाच पद्धतीनं आपल्याला आयुष्यभर करत राहायची आहे, ती नामाच्या माध्यमातून करायची आहे. महाराजांना अजिबात वाईट वाटत नाही, तुम्ही महाराजांच्या पाया नाही पडलं तरी चालेल, पण महाराजांनी दिलेलं नाम आपण घेतलं पाहिजे, ही महाराजांची इच्छा आहे. महाराज अहंभावी नव्हते. महाराज, मी नेहमी म्हणतो ना, कृपाळू आहेत, दयासिंधू आहेत, आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अभिमान नाही, कसलाही गर्व नाही, काही नाही. आज इतके लोक येतात महाराजांच्याकडं, हे प्रत्येक प्रसंग सांगायचे म्हटलं तर अवघड आहे सगळं, पण हे सगळं आपल्याला आपल्या नजरेसमोर असताना आजपासून मनाशी निश्चय असा करायचा आहे की माझा जन्म जो झालाय हा जन्म नामस्मरणासाठी झालाय, आणि अखंडपणे जीवनामध्ये ते नाम माझ्या मुखामध्ये असलं पाहिजे. कुठपर्यंत असलं पाहिजे तर अंतकाळी ज्यावेळेस हा प्राण निघून जाणार आहे त्यावेळेस सुद्धा शेवटी ते नाम मुखामध्ये येणं हे आपलं सगळ्यात मोठं परमभाग्य असणार आहे. आणि ते केवळ आणि केवळ नामाच्या सरावाने होणार आहे, अभ्यासाने होणार आहे. म्हणून अखंड श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहायचं. वेळ झालेली आहे. आपण सगळी मंडळी आज खूप आनंद वाटला, म्हणजे माहित नव्हता आता एवढ्या संख्येने लोक, म्हणजे म्हटलं आता पाऊस पण येतो हे सगळं, पण ही महाराजांची कृपा आणि सगळ्यात महत्वाचं गणरायाची तर कृपा आहेच की. आणि इथं येऊन म्हणजे खरं तर आज थोडस घाई आहे म्हणून, बाकी काही नाही, पण नातेपुत्याला पण आता आरती आहे आमची दर गुरुवारची, त्या आरतीला जाणं भाग आहे, म्हणून मला इथनं आता जाणं क्रमप्राप्त आहे. पण आपण इथे सगळेजण जे जमलेले आहात, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना जो भगवंत उपस्थित आहे, त्याच भगवंताच्या चरणी आजची प्रवचन सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री